हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापुरातील सत्य साईनगर येथील गीता मंदिर येथे क्रांती सूर्य प्रतिष्ठान यांच्या वतीने 10वी-12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श भैया धडे यांच्या वतीने करण्यात आले होते। क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श भैया धडे यांनी संस्थेचे कार्य व महत्त्व सांगितले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी क्रीडा राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेठे, माजी PSI अनिलदादा उकरंडे, वीरभद्र महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष संगीताताई बिराजदार, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी लोंढे, संगीताताई धडे, संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक मेजर शशिकांत उकरंडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश कनले, रेश्मा धडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींसह पालकांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये स्नेहल ढोईजडे, वैष्णवी चव्हाण, प्राची उकरंडे, गौरी खिल्लारे, भावना मस्के, अन्वेषा खिल्लारे, समृद्धी झिपरे, सोनाली चव्हाण, भाग्यश्री कदम, दानेश्वरी लिगाडे, अक्षरा महेंद्रकर, कोमल सुतार, निखिल बायस, सागर भावळे यांचा समावेश होता। कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांचा क्रांती सूर्य प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन बनसोडे, अंबादास भवाळे, अजय धडे, नंदकिशोर दिडवानी, पांडुरंग अडसूळ इत्यादींनी परिश्रम घेतले व आभार प्रदर्शन विजय लोंढे यांनी मानले। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।